नमस्कार. प्रभाग क्रमांक 12मधील भाजपाच्या उमेदवार सई शिवाजीराव सोनवणे या ठिकाणी आपल्याबरोबर उपस्थित आहेत. तसेच त्यांचे पती दादा पाटील सोनवणे हे देखील या आपल्यासोबत उपस्थित आहे. आपण त्यांच्याशी चर्चा करूया. नमस्कार सर. नमस्कार. या प्रभागात आपण गेल्या अनेक वर्षापासून नगरसेवक राहिलात, विरोधी पक्षनेते राहिल्यात, तर या प्रभागात काही समस्या आहेत का किंवा काय विकास झाला, काय सांगता येईल? प्रभाग क्रमांक 6मध्ये मी मागच्या 5 वर्षापूर्वी मी निवडून आलो होतो. त्यावेळेस मी राऊरी नगर परिषदेचा विरोधी पक्षनेता म्हणून 5 वर्ष काम केलं. काम करत असताना ज्या काही अडीअडचणी प्रभागामध्ये असो का विरोधी पक्षनेता असताना पूर्ण राऊरी नगरपालिकेच्या हद्दीमध्ये मळ हद्द असो, राऊरी शहरामधलं सर्व वार्डमध्ये प्रभागामध्ये मी फिरून सर्व बघत असो आणि त्याला ज्या काय अडचणी असतील शहरामधल्या नागरिकांच्या त्या सोडवण्याचा प्रयत्न केला. आता राऊरी शहरामध्ये आम्ही माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटलांकडून 150 कोटी रुपयाची बंदिस्त गटर योजना आणली. ते काम पूर्ण तत्वाकडंच चाललेलं आहे. दुसऱ्या फेजचं काम आता चालू होईल. पहिला फेज पूर्ण झाला आणि त्यानंतर आता दुसरा फेज चालू झाल्यानंतर ते काम उरकत आलं आहे. आता राऊरी शहरामधले जे रस्ते सर्वच रस्ते मग राऊरी शहरातले असो, राऊरी मळ हद्दीतले असो किंवा आपले नवीन वसाहत झालेली राऊरी शहरामध्ये, राऊरी शहराच्या बाहेर तिथले रस्ते असो, हे रस्ते सगळे आम्ही परत 150 कोटी रुपये माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे पालकमंत्री आपले नगर जिल्ह्याचे, त्यांच्या प्रयत्नातून त्यांच्या फंडातून मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे हे आपले नगरविकास खात्याचे मंत्री त्यांनी कबूल केलं. राऊरी शहरासाठी आम्ही परत 150 कोटी रुपये देण्यासाठी तयार आहोत. तुम्ही फक्त राऊरी नगरपालिकेवर भगवा फडकवा आणि BJPचे सरकार आणा. आम्ही तुम्हाला पूर्ण सहकार्य करू, मदत करू. आणि राऊरी शहरामध्ये काही ठिकाणचे जे वसती आहेत म्हणजे थोडक्यात खुरपेमाळा असो, तिथली लाईटची असो, तिथलं ट्रान्सफर असो, तुमचं एकलव्य वसतीमध्ये नवीन इमारती उभ्या करून त्यांना घरकुल व्यवस्थित करून देणे, फ्लॅट सिस्टीममध्ये घरकुल व्यवस्थित बांधून देणे. आणि राऊरी शहरामध्ये जागा नसल्यामुळं जे गोरगरीब जनतेला, नागरिकांना जे घरकुल भेटत नाही, त्यांना जागा नसल्यामुळं भारत सरकार माननीय मोदी साहेबांची घरकुल योजना